आज बनवूया आपण वांग्याची भाजी। ही काठी काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे सगळे वांगे चिरून घेऊया। याच्यात मसालाही भरता येईल आपल्याला असे चिरले की। या पद्धतीने आपण पाण्यात टाकून देऊया वांगे सगळेच। मी सगळे वांगे चिरून घेते। या पद्धतीने आपले सगळे वांगे चिरून झालेले आहेत। आपण ते पाण्यात ठेवूया, कारण काळे नाही पडत वांगे पाण्यात टाकलेले। चिरलेच पाण्यात टाकायचे। आपण ना वांग्याचं वाटण काढूया वांग्याच्या भाजीचं। आता हे लसूण, अद्रक, थोडेसे फुटाणे, हावरी, पांढरे तीळ, कारळ थोडंसं कमी घालायचं। हे कारळ, हावरी आणि कारळ असं मिक्स करून ठेवलं तरी चालतं। थोडेसे शेंगदाणे, माझा घरचा मसाला 2 चमचे, कांदा, खोबरं, लसूण मसाला, कोथिंबीर, या मसाल्यामध्ये खोबरं असल्यामुळे मी खोबरं काढलेलं नाहीये। आता हा मसाला सोडला तर हे सगळे मसाले आपण तव्यावरती भाजून घेऊया। तवा गरम होतोय। आपण आधी टाकून घेऊ शेंगदाणे, छान असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं। तेल घालून थोडंच घालायचं। शेंगदाणे आणि फुटाणे काढून घ्या। यात घालून घेऊया हावरी आणि कारळ, खूप उडतं ना। तेल काढून घे। लसूण आणि अद्रक घालून घेऊ। थोडंसं तेल घालून घेऊ।
छान असं भाजून त्यातच टाकूया कोथिंबीर. बघू शकता आपलं वाटण सगळं भाजून झालेलं आहे. शेंगदाणे, फुटाणे, आवरी कारळ. आता आपण गॅस बंद करून टाकू. गॅस तळेल. आपण हा पाटा धुवून घेऊ स्वच्छ. वाटण वाटायचं आहे ना, वाटणातच मीठ घालायचं, भाजीत नाही. बघू शकता 1 चमचाला अगदी थोडंसं मीठ कमी आहे. छोटा चमचा मी एवढंच मीठ घालणार आहे वांग्यासाठी. पाट्यावरच्या वाटणात कधीच मीठ वरून टाकायचं नाही, हे वाटणातच घालायचं. आणखी एक टीप, उजव्या हाताला पाणी ठेवायचं, डाव्या हाताला ताट ठेवायचं. या पद्धतीने. आता मी वट्यावरच वाटतेय, खाली बसून नाही. त्यामुळे मी आता स्टार्ट करते वाटणाला. लसूण, आलं आणि कोथिंबीर आपण हे वाटून घेऊया आधी. मी इकडेच ठेवते. पाण्याचं उजव्या हाताला का तर आपण वाटताना आपल्या हातात असं पाणी आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे छान असं बारीक वाटून घेऊया. आता आम्ही मसाला घालून घेते याच्यातच, म्हणजे हा छान वाटला जाईल. मसाला पण काढून घेऊया. तर घालू आपण फुटाणे आणि हे शेंगदाणे. यात घालू आपण आवरी आणि कारळ घालले.
थोडंसं पाण्याचा हात घेऊ. वाटायला सोपं जातं. आपण पाणी टाकलं ना ह्याच्यात, पाणी असं टाकत राहिलो ना थोडं 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 थोडं, जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं. आता या वाटणातच आपण मीठ घालून टाकू. आता परत एक राऊंड घेऊ आपण. आहे की नाही, मिक्सरपेक्षा याच्यावरती अवघड थोडंसं वाटण. मिक्सरच्या भांड्याला लावलं की झालं, पण याची टेस्ट वेगळी आहे. वाटणाची याहीपेक्षा बारीक करू शकतो आपण अजून एक राऊंड घेऊन, पण ठीक आहे बस. आता पाटा धुवायचा त्याचा. ते टोपलं घ्यायचं, टोपल्यात वरवंटा धुवून घ्यायचा आधी. आता हे वरवंटा धुतलेलंच पाण्याने आपण काय करायचं, पाटा पण धुवून घ्यायचा अशा पद्धतीने. असं निरपून घ्यायचा हा पाटा. आता तुम्ही म्हणाल हे पाणी, हे वाटणाचं पाणी आहे, हे भाजीलाच घालायचं. हे मी असंच ताटाखाली झाकून ठेवते पाट्यावरती. ओके, आपण कढई गरम करायला घेऊया. आपली कढई गरम होती तोपर्यंत आपण वांगे भरून घेऊया. हळद नव्हती घातलेली, हळद घालून घेते. आपल्या या वाटणामध्ये ना मीठ आहे, त्यामुळं आपण हे अर्ध वाटण घेऊया आणि हे अर्ध घेऊया आणि मिक्स करू आपण हळदीत. आणि वांगे भरून घेऊ आपण. अशा पद्धतीने सगळे वांगे भरून घेऊ आपण. मी वांगे भरून घेते सगळे. आपले वांगे भरून झालेले आहेत. कढईकडे जाऊया आता. मसाल्यात आपण वांगे छान परतून घेऊया.
अद्रक लसूण वाटलेला, पहिल्यांदा वाटलेला मसाला आपण घालून घेतला आहे वांग्या. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता हे आपला फुटाणे, शेंगदाणे आणि हवरी कारळाचा मसाला जो आपण शेवटी वाटला तो आपण छान परतून घेऊ. त्याला मसाला लागतोय. आपण ह्याच्यावरती ना 5 मिनिटासाठी झाकून घेऊ. आपण आता आपल्या मसाल्याला पण छान तेल सुटलंय. 5-10 मिनटं वांगे पण तसंच चांगले परतले गेले. आपण घालून घेऊया आता धुतलेलं आटा, धुतलेलं पाणी. आणि जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी घालून घ्यायचं. आता फॅमिलीच्या हिशोबाने, बाकी दुसरं काही घालायची गरज नाही आहे. मीठ हळद सगळं काही घातलेलं आहे भाजीत. आम्ही घरात तिघच असल्यामुळे एवढीच भाजी लागते. मी झाकण ठेवून देते याच्यावर 10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर आपण चेक करूया वांग शिजलंय का. देठाला बघायचं काय वांग शिजलंय का नाही शिजलंय. अजून होऊ देऊ आपण. शिजलं नाही आपलं वांग. आपण यावर परत झाकण ठेवून देऊ 5 मिनिटासाठी. परत एकदा चेक करू आपण शिजलं का. आपण शिजलंय आपलं वांग. आपण काढून घेऊया आता. याच्यावर घालूया थोडीशी अशी कोथिंबीर. डिशमध्ये सर्व करूया आता. रेडी आपलं वांग. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या, बाजरीच्या कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता.